महाराष्ट्र टर्मिनसला आलो आहोत, T2 इंटरनॅशनल एअरपोर्टला. आता आम्ही एअरपोर्टमध्ये आलेलो आहोत. आम्ही आता आमचे बॅग चेक इन करतोय आणि बोर्डिंग घेऊन आम्ही फ्लाईटला निघतोय आमच्या. सकाळची पण एवढी गर्दी असते, एअरपोर्ट हे कधीच बंद नसतं. आम्हाला आता बोर्डिंग पण भेटलेत, हे बघा विहानकडे. आणि आता आम्ही चाललो आहे फ्लाईटमध्ये. गेट नंबर 76 आला आहे, तर आम्ही आता चालत चाललो आहे. फायनली आम्ही आता प्लेनमध्ये बसायला चाललो आहे. तुम्ही बघू शकता केवढा बेकार पाऊस आहे एकदम इथे. हे बघा फ्लाईट. चला आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. एवढा बेकार पाऊस आहे, बाहेरचं दिसत सुद्धा नाही आहे. आता आम्ही फायनली फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही तिघांना एकत्र सीट भेटले. चालू पण झालं फोन वगैरे. आता आम्ही दुबईला लँड झालेलो आहोत आणि इथे वाजले 10:14 आणि इकडचं टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअस आणि फील्स लाईक 40 डिग्री सेल्सिअस आहे. तरी गरम आहे अजून. एअरपोर्टमध्ये इमिग्रेशन बाकी आहे म्हणून एवढा काय फील नाही. बाहेर जर गेल्यावर कळणार आहे की काय खरं सिच्युएशन आहे. आता इथून ट्रेनने वगैरे प्रवास करायचा. एअरपोर्टमध्ये आतमध्ये पण ट्रेनने प्रवास करायचा असतो दुबईला. चला तर फुल मजा येते. दर टायमिंगची ही मजा असते आमची. आम्ही दुबईला लँड झालेलो आहे. 2.5 hourमध्ये लँड झालेलो आहोत, बघू शकतात. आणि बाहेरचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस, फील्स लाईक 40 डिग्री सेल्सिअस. आणि 10:14 झालेले आहेत आता या टायमिंगला. आता आम्ही बॅगेज कलेक्ट करतो आणि इमिग्रेशनला टुवर्ड्स चालायला जातो. टुवर्ड्स इमिग्रेशन आहे, बॅगेज कलेक्ट करतो आता. तर सगळे 2-3 फ्लाईट्स एकत्र आले म्हणून आता पॅसेंजर्सची तुम्हाला खूप गर्दी दिसणार आहे. ते बघू शकता. विहान आणि मम्मी पुढे चाललं, तर मी आता मागे राहिलं. मी पण जाते पुढे. चला तर बॅगेज वगैरे इमिग्रेशन झाल्यावर भेटूया आपण. टर्मिनल 1ला आता आम्ही बॅगेज कलेक्ट करायला ट्रेनने चाललो. टर्मिनल 3ला तुम्ही बघू शकता ही ट्रेन आहे. एअरपोर्टमध्ये पण फिरायला ट्रेन लागते इथे. आता आमचं इमिग्रेशन झालेलं आहे आणि आम्ही आता आलो बॅगेज कलेक्ट करायला. आम्ही वेट करतो आमच्या बॅग कधी येणार आहे त्याचा. आता आमचं सगळं झालेलं आहे, बॅगेज वगैरे कलेक्ट करून सगळं झालं. आता आम्ही टॅक्सी पकडले टुवर्ड्स आमच्या हॉटेलला जाण्यासाठी. चला तर आता हॉटेलला जाऊन भेटूया. हे खरंच एवढं फील्स लाईक 40 डिग्री हे बरोबर लिहिलं. एअरपोर्टमधून बाहेर पडल्यावर कळतं आहे की खरंच केवढं गरम आहे इथे. आता आम्ही फ्रेश झालो आहोत आणि आम्ही आता चाललो इथून शॉपिंगला. सगळ्या बिल्डिंगचे शेप्स वेगळे असतात, त्यांची हाईट वेगळी, त्यांचे फ्लोअर्सचे वेगळे सगळं भारी असतं. आणि इथे सगळ्यात जास्त हीट आहे तर खजूरची झाडं, सगळीकडे खजूरची झाडं. आणि आता सीझन आहे इथे तर खजूरची झाडं, खजूर लागलेत झाडाला. आपण ते पण बघूया. आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललो हॉटेलवर. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही उतरलो राऊंड मारायला. ते समोर नाईफ पोलीस स्टेशन आहे. इथे सगळं ह्याला नाईफ रोड बोलतात असं. ते सगळं नाईफ पॅलेस एवढं. ते सेम मस्जिद बंदरसारखे आपले शॉप्स आहेत होलसेलचे. जे हवं तसं फोनचं आहे, कपड्याचं आहे, खूप वेगळे गोष्टींचे आहेत शकतात. इथे गाड्या पण असं म्हणजे आपण होंडा बिंडा झालं तर तशा नाही. इथे मर्सिडीज, रेंज रोवरसारख्या गाड्या असतात, BMW असं एवढा भारी. आणि आता आम्ही पण फिरायला आलो आहे, फिरायला चाललो आहे. आता बघूया शॉपिंग किती काय होणार आहे कशी. ते ड्रायफ्रूट्सपासून परफ्युम्सपर्यंत इतरपर्यंत सगळे होलसेलमध्ये सगळं अवेलेबल असतं तुम्हाला. इथे पण मस्त खेळणी असतात, सगळं दुबईचं असतं, खूप भारी. बघूया विहानची काय आता जिद्द चालू होणार आहे मम्मीकडे. हा एक नवीन टास्क आहे मम्मीसाठी. चालू विहानला सतवायला. मम्मीचा मोठा टास्क कंप्लीट करणार आहे मम्मी. त्याला आता वॉचेस हवेत. ऑलरेडी हातात G-Shockचा वॉच घातला आहे तरी पण त्याला हवंच आहे. इथे 1 to 10 दिराममध्ये आहे. बाकीच्या गोष्टी थोड्या महाग आहेत पण 1 to 10मध्ये आहेत गोष्टी बऱ्यापैकी. इथे आमची पण शॉपिंग झालेली आहे थोडीफार. हे आपलं रिलायन्ससारखा सेम मॉल आहे.
बघू शकता तिथे विहानने वगैरे शॉपिंग केले, ते लोक बॅग्स घेतात, तर तोपर्यंत मी बाहेर आलेली आहे. आता थोडं अजून फिरूया, मग जेवायची तयारीला जायचं. तर दुबईच्या रस्त्यावर कशी बुगाटी फिरते, काय भारी वाटते बघायला. पण ती बघा तुम्ही, ब्लॅक आहे तर फुल शाईन येते, आतमधली माणसं सुद्धा दिसत नाही. बघा काय भारी वाटते. आणि रात्रीचा हा लाइटिंग्समध्ये तर अजून छान वाटते. तर आमची थोडी थोडी मध्ये मध्ये कुठे कुठे थांबून शॉपिंग चालू होती, ती शॉपिंग झाली आहे. आणि आता मम्मी बोलले चला तर गोल चक फिरून येऊया, आपण गोल चकला जाऊया. इथे खूप दिवसानंतर आलं तर गोल्ड इथं बघायलाच हवं. दुबईचं खास गोल्ड असते, चला तिथे जाऊया आपण. आता आम्ही गोल्ड चकचा गेट नंबर 2वर आहे. इथून आम्ही आता एंट्री करतोय. इथून सगळे आता गोल्डचे मोठे मोठे ब्रँड्स किंवा छोटे छोटे शॉप्स गोल्डचे विजिट करायचे आणि बाहेरून बघायचं ती काय भारी आहे. अक्षरशः त्या लोक कपड्यांपासून सगळं त्या लोक दाखवतात की आमच्याकडे हे आहे ते गोल्डचं. बघा आणि एवढं मोठा ब्रँड आहे. हा एकच पहिला शॉप आहे, ह्याला खूप ह्याचे ब्रांचेस खूप आहेत एकाच एरियामध्ये. बघू शकतात एवढे भारी भारी आहेत, सिल्वरचे, डायमंडचे, गोल्डचे. खूप मोस्टली गोल्ड आहे, कारण की हा गोल्डचं दुबईचं गोल्ड हे खूप प्युअर असतं. बघू शकतात चैनीची साईज बघा तुम्ही केवढी भारी आहे, एवढी जाड आहे. आणि चैन बघा, हे प्युअर गोल्ड असतं, प्युअर गोल्ड. बघू शकता केवढे मोठे मोठे हार सुद्धा आहेत. हे बघा अंगठी पण बघा केवढी मोठी आहे. हे बघा जे तुम्ही बघू शकतात हे हार आहेत, केवढे मोठे आहेत. बघू शकतात हे बघा, ते हाताचं आहे, केवढं भारी आणि केवढं कॉस्टली असेल विचार करा. पण सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे थोडं कमी आहे सोनं, पण डिझाईन पण सुंदर सुंदर आहेत. हे तुम्ही बघू शकता इथे सिल्वर आणि डायमंडचं सुद्धा आहे. इयरिंग्सपासून नेकलेसपर्यंत, बँगल्सपर्यंत खूप हे मोठ्या आहे आतमध्ये शॉप. तुम्ही बघू शकतात इथे त्या लोकांनी पण डेमो दाखवले त्यांचे. एवढे मोठे मोठे सिल्वरचे जास्तीत जास्त असू शकतात. स्टोनचे रिंग्स हवे तर तसे पण भेटतात तुम्हाला बनवून. फुल डोळ्याला चमकतात, ते खूप सुंदर वाटतात. हे ओरिजिनल डायमंड असणार. तुम्ही इथे बघू शकता कोणत्या कोणत्या प्रकारचे डिझाईन्स बनतात इथे गोल्डच्या. तुम्ही जी डिझाईन बोलणार ती डिझाईन तुम्हाला बनवून भेटणार. कॅमेरामध्ये येत सुद्धा नाही आहे, तुम्ही बघू शकता. ते लोकांचे फोटो काढायला येतात. बघा तुम्ही बघू शकता इथे तलवार सुद्धा आहे. बघा तुम्ही जे बोलणार ते तुम्हाला डिझाईन बनवून भेटणार इथे. तुम्ही बघा क्रोकोडाईलचं सुद्धा आहे. तुम्ही इथे सगळं ट्राय पण करून बघू शकता. जे तुम्हाला घ्यायचं असेल ते तुम्ही ट्राय पण करू शकता. ते काही गोष्टी असू दे तुम्हाला सगळं ट्राय करायला भेटतं इथे. सगळ्या गोष्टी ते ट्राय केल्याशिवाय घेऊ नाही शकत असं आहे ते. तुम्हाला अंगठी हवी अंगठी ट्राय करा. तुम्हाला क्राऊन घ्यायचा असेल जर सपोज तर तो क्राऊनसुद्धा तुम्ही ट्राय करायचा. तुम्हाला जे हवं आहे ते बघा एवढं भारी भारी असतात ना डिझाईन. जी बोलणार ती तुम्हाला बनवून भेटणारच. बघा इथे परफ्यूम आणि इतरची खूप हाय कॉस्टली डिमांड असते. तर 2-2 शॉप सोडून इतर आणि परफ्यूमची तुम्हाला शॉप दिसणारच. आणि त्यांच्या बाजूने गेलात शॉपच्या तरी खूप मस्त फ्रॅग्रन्स असतो. एक खूप सुंदर फ्रॅग्रन्स असतो. अगरबत्तीचा बोला किंवा इतरचा बोला, खूप मस्त मस्त फ्रॅग्रन्स असतात. आणि एवढे मोठे मोठे ब्रँड्सपासूनचे सगळे
तुम्हाला इतर किंवा परफ्यूम्स अवेलेबल असणार. इवन इतरमध्ये पण स्पायसी स्वीट्स, थोडं मीडियम स्वीट असे फ्रूट्स वगैरेचे खूप सुंदर सुंदर स्मेल्स फ्रेग्रन्स असतात इथे अवेलेबल. तुम्ही बघू शकता इथे केवढं हे लावलं आहे बघा. इथे सुद्धा किती छान फ्रेग्रन्स येतोय. ते वेगळे वेगळे ह्याचे पण आहे बघा. प्रत्येक 2-2 शॉप किंवा बाजूबाजूला शॉप्सने इतर किंवा परफ्यूम्सचे आहेच आहे. ह्यांचा डिमांड खूप आहे, तुम्ही बघू शकतात. ते आमचा एक ओळखीचं इतरचं शॉप आहे, होलसेल आणि रिटेलवालं. तर आम्ही इथे येतो दर टायमिंगला इतर घ्यायला. तुम्ही पण या वर्ल्ड गोल्डन परफ्यूम्स असं शॉपचं नाव आहे. हे गोल्डसच्या बाजूलाच आहे. तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करा. इथे सुंदर सुंदर फ्रेग्रन्सवाले इतर परफ्यूम्स सगळे असतात. इथे तुम्हाला टेस्टर्ससुद्धा असतात वेगळे वेगळे याचे. आणि ते विहान आणि मम्मी पण टेस्टर्स करतात. आमचा दादा आम्हाला सांगतात. ते वेगळे वेगळे बॉटल्सवाले तरी सुद्धा आहे. तुम्हाला हवे तसे आमचे बॉटल्समध्ये हवे डिझाईनवाले बॉटल्स आहेत. खूप भारी भारी फ्रेग्रन्स असतात इथे, खूप सुंदर सुंदरवाले. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा गोल्डसच्या बाजूला. हा दादा आम्हाला सांगतोय. हे 3 फ्लेवर दाखवले आम्हाला दादाने आणि फ्रूटची फ्लेवर दाखवले. ते आम्हाला आवडले तर आम्ही हे घेतोय आता. दादाने सांगितले, दादाने सजेस्ट केलेत आमच्या. वेगळे वेगळे फ्लेवर्स आहे बघू शकता. ते वेगळे वेगळे फ्लेवर्स आहेत त्याच्याकडे. कुठले कुठले आउट ऑफ स्टॉक आहेत, कुठले कुठले स्टॉकमध्ये आहेत ते आम्हाला दाखवले त्याने. तर आम्ही घेतोय आता. ह्याने सजेस्ट केले आमच्या दादाने आम्हाला. आता आम्ही विम्बी हे हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे. त्यात ओपन रोडवर व्ह्यू काय भारी असतो, एक वेगळाच असतो. खूप मस्त वाटतं आहे. आमची ऑर्डर दिली आहे, आता ऑर्डर येईल तेव्हा खायचं. आता आम्ही चारकोल घेतला आहे, इथे हाफ चारकोल घेतला आहे. त्यासोबत फ्रेंच फ्राईज आहेत, सॅलेड दिलं आहे, मेयोनीज आणि त्यांचं एक चटणी असते वेगळ्या प्रकारची ती. आणि ह्याला फुपूस बोलतात, हे फुपूस दिले आहेत त्यासोबत. चला तर आम्ही जेवतो आता, मग आपण भेटूया. ते इथे चिकन लेग पीस पण आलेत KFC स्टाईलसारखे. आणि आम्ही आता एक ॲव्होकाडो आणि मँगोचा मिल्कशेक घेतला, त्यामध्ये आम्हाला आईस्क्रीम टाकून दिला आहे. आम्ही हे तर फेवरेट आहे आमचं, आम्ही आता हे पिणार आहे. खूप टेस्टी असतं. तुम्ही नक्की दुबईला आलात तर व्हिजिट करून विम्पी या हॉटेलला व्हिजिट करा आणि नक्की येऊन टेस्ट करा. इकडचं जेवण अप्रतिम असतं. डे नाईट दोन्ही टाईम चालू असतं. हे शॉप फक्त चॉकलेट्स, परफ्यूम्स आणि मोस्टली चॉकलेट्सच आहे. तर तुम्ही इथे व्हिजिट करा, कारण की इथे तुम्हाला असे सॅम्पल्समध्ये पण लावले, तुम्हाला ह्याच्यातूनच देणार. तुम्हाला टेस्टला पण आहेत अवेलेबल. तुम्हाला जितके हवे तेवढे चॉकलेट्स तुम्ही खाऊ शकता. कोणतं हवं ते चॉकलेट्स किंवा ड्रायफ्रूट्स, तुम्हाला जे हवं ते तुम्ही सगळं खायचं किती पण खाऊ शकता तुम्ही. एवढं काही याला नाही तुम्ही एवढं का खाल्लात ते नाही, फक्त भरून नाही नेऊ शकत. जेवढं हवं तेवढं खा, काही बोलत नाही. कोणतेही चॉकलेट्स तुम्ही बघू शकतात. कोणत्याही गोष्टी तुम्ही टेस्ट केल्याशिवाय घेऊ नाही शकत. कुठली पण गोष्ट टेस्ट करा, खा, किती पण टेस्ट करा. आहे आमचं हॉटेल दुकान ओळखीचं आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करायचं. इथे मोबाईलचे खूप सारे शॉप्स आहेत. तुम्ही बघू शकाल इकडे प्रत्येक आयफोन इथे जास्त चालतो. MI आहे, ओप्पो आहे, रिअल आहे, पण इथे जास्त आयफोन चालतो. आणि मुंबईमध्ये आणि इकडचं आपण जर कम्पेअर केलं ना मोबाईलमध्ये, ते 10,000 ते 12,000 रुपयाचा फरक पडतो. मोस्टली ते आयफोन जास्त वापरतात. आणि आता सॅमसंगचे S सिरीजचे फोन आता हल्ली ते मिळतात आहे. पण तुम्ही बघाल ना तर तुम्हाला इथे प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला आयफोन हा भेटतो. इथे यूज फोन पण तुम्हाला एक वेगळ्या किमतीमध्ये, खूप कमी किमतीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे यूज फोन पण इथे तुम्हाला बघायला मिळतील. या एरियाला मोबाईल मार्केट असं नाव आहे. आम्ही आमचं हॉटेल सोडतोय, आम्ही आता एअरपोर्टला चाललोय. आमचा आता परतीचा प्रवास चालू होणार आहे इथून. जर तुम्हाला हा माझा दुबईचा शॉर्ट ट्रिपवाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हे विहानचं सरप्राईज होतं एक्झाम नंतरचं. विहानने मम्मीला चांगलंच लुटलं आहे आणि त्याच्यामध्ये